नमस्कार बालमित्रांनो. इयत्ता 7वी मराठी विषयातील असे जगावे या कवितेचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 71 पहा. स्वाध्यायातील पहिला प्रश्न, जोड्या लावा. तर या ठिकाणी आपल्याला अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावायच्या आहेत. आपण योग्य जोड्या लावूयात. पहिला पहा, कवेत अंबर घेताना याची जोडी पाय जमिनीवर असावेत याच्याशी येईल. काळीज काढून देताना म्हणजेच ओठावर हसू असावे. शेवटचा निरोप देताना म्हणजे जगाला गहिवर यावा. इच्छा दांडगी असेल तर म्हणजेच अनेक मार्ग मिळतात. प्रश्न दुसरा, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगा साऱ्या निरोप शेवट देताना. उत्तर, या जगाचा शेवटचा निरोप घेताना म्हणजेच दुनियेतून निघून जाताना, मृत्यू येताना असे काहीतरी भव्य दिव्य कर्तृत्व करून जावे की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे. सगळ्यांना गलबलून यायला हवे, तुमची आठवण यावी अशी कर्तबगारी करून जा. प्रश्न तिसरा, संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, संकटांना निर्भयपणे सामोरे जावे. त्यांना अत्तरासारखे छातीवर झेलावे. डोळ्याला डोळा भिडवून निडरपणे संकटाचा सामना करावा. संकटांना जशास तसे उत्तर द्यावे. प्रश्न चौथा, संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा. संकटांना न घाबरता तोंड द्यावे याविषयी माझ्या वाचनात आलेल्या एका प्रसंगाचे वर्णन. 2 मित्र जंगलातून जात होते. अचानक त्यांच्या समोर एक अस्वल येते. दोन्ही मित्र घाबरतात. त्यातील एका मित्राला झाडावर चढता येते. तो पटकन जवळच्या झाडावर चढतो. दुसरा मित्र काहीतरी विचार करतो आणि होता त्या ठिकाणीच श्वास रोखून खाली झोपतो. अस्वल त्याच्या जवळ येतो. नाकाने त्याला हुंकतो. तो मेला असं समजून तेथून निघून जातो. संकटाला न घाबरता तोंड दिल्यानेच त्याचा जीव वाचतो. प्रश्न पाचवा, कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, निर्भयपणे संकटाचा सामना करीत हसत मुख जगावे. दिव्य कामगिरी करतानाही वास्तवाचे भान ठेवावे. परोपकार करताना ओठी हास्य असावे. जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील असे कर्तृत्व करावे. काळावर आपला ठसा उमटवावा. हा संदेश कवींनी या कवितेतून दिला आहे. यानंतर चर्चा करूया. या सदरामध्ये आपल्याला काही माहिती लिहायची आहे पहा. यातील पहिला, आयुष्य जगताना स्वप्ने पाहावी. आयुष्य जगताना स्वप्ने पाहावी. स्वप्ने मोठी असतील तर ध्येय मोठे असेल आणि ध्येय मोठे असेल तर ते पूर्ण करण्यासाठीची जिद्द मोठी असेल. स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी, आत्मविश्वास या सर्वांचीच गरज असते. या सर्व गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याची स्वप्ने पूर्ण होण्यापासून कोणतीही शक्ती त्यांना थांबवू शकत नाही. दुसरा, इच्छा असेल तर मार्ग मिळतो. इच्छा असेल तर मार्ग मिळतो. कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते. फक्त गरज आहे ती इच्छेची. मनात इच्छा असेल तर ती गोष्ट पूर्ण करण्याचे अनेक मार्ग आपोआपच दिसतील. असेही म्हणतात, इच्छा असेल तर माणूस वाळवंटातही शेती करू शकतो. वाळूचे कण रगडिता
तेलही गळे. म्हणजेच कितीही कठीण गोष्ट सहज शक्य करू शकेल. गरज आहे ती फक्त इच्छेची. यानंतर खेळूया शब्दाशी या सदरामध्ये पहा. प्रश्न अ. खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा. तर या ठिकाणी अ गटामध्ये आपल्याला वाक्प्रचार दिलेले आहेत आणि ब गटामध्ये त्यांचे अर्थ दिलेले आहेत. तर आपण यांच्या योग्य जोड्या लावूयात. पहिला पहा, नजर रोखणे म्हणजेच निर्भयपणे पाहणे. दुसरा आहे पाय जमिनीवर असणे म्हणजे वास्तवाचे भान ठेवणे. तिसरा, हसू ओठावर असणे म्हणजेच आनंद होणे. कवेत अंबर घेणे म्हणजेच अशक्य गोष्ट शक्य करणे. काळीज काढून देणे म्हणजे प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. यानंतर प्रश्न आ. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. यातील पहिला आहे अत्तर. यमक जुळणारे शब्द पहा. उत्तर, 70, 72. दुसरा आहे ताऱ्यांची. यमक जुळणारा शब्द आहे स्वप्नांची. जाताना. यमक जुळणारा शब्द आहे देताना. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 72 पहा. प्रश्न ई. खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा. तर या ठिकाणी वाक्यामध्ये ज्या शब्दांच्या खाली अंडरलाईन केलेला आहे त्या शब्दाचा समानार्थी शब्द वापरून आपल्याला ती ओळ परत लिहायची आहे. पहिला पहा, पाय असावेत जमिनीवरती कवेत अंबर घेताना. तर या ठिकाणी अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द वापरून आपण ती ओळ परत लिहूयात. पाय असावेत जमिनीवरती कवेत आकाश घेताना. दुसरा पहा, असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर. उत्तर पहा, असे जगावे छाताडावर संकटाचे लावून अत्तर. तर या ठिकाणी आव्हान याचा समानार्थी शब्द संकट आहे. तिसरा पहा, असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70. तर या ठिकाणी मार्गचा समानार्थी शब्द वापरून ओळ परत लिहूयात. असे दांडगी इच्छा ज्यांची वाटा तयाला मिळती 70. चौथा पहा, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. या ठिकाणी आयुष्य याचा समानार्थी शब्द वापरून ओळ परत लिहूयात. नजर रोखुनी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर. पाचवा पहा, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कापरा कापरा. यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक 73 पहा. तर या ठिकाणी मैत्री तंत्रज्ञानाशी यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. मुलांनो, सध्या लॉकडाऊनमुळे किंवा कोरोनाच्या काळामध्ये आपण मोबाईलवर किंवा संगणकावर आपला ऑनलाईन अभ्यास करत आहोत. मोबाईल आणि संगणक हाताळण्याची आपल्याला ही चांगली संधी मिळालेली आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विविध सोयीसुविधा आपल्याला या माध्यमाद्वारे पुरवल्या जातात. या सुविधा म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स असतात. त्यालाच ॲप्स असेही म्हणतात. या ठिकाणी विचार करा आणि सांगामध्ये आपल्याला काय विचारले पहा. तुम्हाला मोबाईल किंवा संगणकावरील कोणती ॲप्स वापरायला आवडतात? मला मोबाईल किंवा संगणकावरील गुगल ट्रान्सलेट, गुगल मॅप, गुगल मीट तसेच गुगल अर्थ इत्यादी ॲप्स वापरायला आवडतात. पुढचा प्रश्न पहा. अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲप्सचा वापर करणे तुम्हाला आवडते का? कारण सांगा. अभ्यास करण्यासाठी मला गुगल अर्थ या ॲप्सचा वापर करणे आवडते. या ॲप्सद्वारा मला कधीही कोणत्याही ठिकाणी जाऊन त्या स्थळाची इत्थंभूत माहिती घेता येते. ते ठिकाण स्वतःच्या डोळ्याने पाहता येते. पुढचा प्रश्न पहा. या
विविध ॲप्सचा उपयोग तुम्हाला आवश्यक वाटतो का? असल्यास किंवा नसल्यास का ते सांगा. हो, मला या विविध ॲप्सचा उपयोग करणे आवश्यक वाटते. प्ले स्टोअरवर त्या इयत्तांची विविध ॲप्स उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आपण घर बसल्या विविध बाबींचे सखोल ज्ञान मिळवू शकतो, विविध गोष्टी शिकू शकतो. विविध डिक्शनरीद्वारा आपण एखादा शब्द विविध भाषेत शिकू शकतो. या प्रकारे आपल्याला एखादी नवीन भाषा शिकायची असेल तर आपण विविध डिक्शनरीज व गुगल ट्रान्सलेट सारख्या विविध ॲप्सच्या साहाय्याने नवीन भाषा देखील शिकू शकतो. यानंतर पुढचा प्रश्न पहा. मोबाईल किंवा संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल? उत्तर पहा. मोबाईल किंवा संगणकावरील ॲप्स वापरताना केवळ शैक्षणिक ॲप्सचाच जास्तीत जास्त वापर करेल. मोबाईलवर अनेक गेम्सचे ॲप्स आहेत, त्याचा अतिरेकी वापर करणार नाही. ॲप्स वापरण्यापूर्वी ते खरे आहे की खोटे याविषयी चौकस बुद्धीने तपासणी करेल. त्या ॲप्समुळे आपल्या मोबाईलवरील वैयक्तिक माहितीस काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना, याची देखील काळजी घेईल. यानंतर विचार करा आणि सांगा. याच्या वर पहा. तुम्हाला येथे काही ॲप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात? ही ॲप्स कशासाठी वापरली जातात याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तीकडून जाणून घ्या व लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काही ॲप्सची चित्र दिलेली आहेत पहा. तर त्यांना काय म्हणतात आणि ती कशासाठी वापरतात हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. तर पहा, या ठिकाणी यातील पहिला हा आहे कॉन्टॅक्ट डिरेक्टरी आणि हा संपर्क यादी साठवण्यासाठी वापरतात. दुसरा आहे पहा मेलबॉक्स. याचा उपयोग आंतरजालाद्वारे पत्रलेखन करण्यासाठी करतात. पुढचं चिन्ह आहे होम. तर तातडीचे व नियमित ॲप्स साठवण्यासाठी याचा उपयोग होतो. पुढचा आहे वेब ब्राउझर्स. तर आंतरजालावरील विविध वेबसाईट्स उघडण्यासाठी याचा वापर होतो. त्यापुढील आहे पहा फाईल मॅनेजर. विविध प्रकारच्या साठवलेल्या फाईल, दस्तऐवज यांचे संघटन व व्यवस्थापन करण्यासाठी याचा उपयोग होतो. पुढचा ॲप्स आहे फेसबुक. सामाजिक संपर्क करण्यासाठी या ॲप्सचा उपयोग होतो. पुढचा ॲप्स आहे म्युझिक. तर याचा उपयोग गाणी आणि संगीत ऐकण्यासाठी होतो. यानंतर यापुढचं ॲप्स पहा व्हॉट्सॲप. तर मजकुराची देवाणघेवाण करणे आणि संवाद साधणे यासाठी या ॲप्सचा उपयोग होतो. त्यापुढचा आहे नेटपॅड. याचा उपयोग टिपण नोंद करण्यासाठी होतो. त्यापुढचा आहे पहा सेटिंग्ज. तर या ॲप्सचा उपयोग भ्रमणध्वनीचे अंतर्गत ॲप नियंत्रित करण्यासाठी होतो. पुढचा आहे ट्विटर. सामाजिक संपर्क माध्यम असून व्यक्तिगत मत व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा उपयोग केला जातो. त्यापुढचा आहे कॅमेरा. फोटो काढणे व छायाचित्रण करणे यासाठी या ॲप्सचा उपयोग होतो. त्यापुढचा आहे इन्फ्रारेड. बिनतारी यंत्रणेद्वारे इतर साधने आंतरजालास जोडण्यासाठी हे ॲप्स वापरले जाते. शेवटचा आहे पहा लॉक स्क्रीन आणि सुरक्षितता. तर याचा उपयोग भ्रमणध्वनीच्या वापराच्या सुरक्षिततेसाठी व आपली माहिती गोपनीय ठेवण्यासाठी केला जातो.